स्त्री मुळातच आई असते. प्रेम, जिव्हाळा, संवेदना हे जगण्याचे मूळ असते. पेशंट म्हणजे रोगी, शारीरिक मानसिक दृष्टीने वेदनेत असणारा. तेव्हा रुग्णसेवा हा डॉक्टरांचा धर्म ठरतो. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून त्यांच्या वडिलांनी व आईने केलेल्या रुग्णसेवेचा वसा घेऊन त्या गोरगरीब दीनदुबळ्या रुग्णांच्या जीवनात आरोग्यदूत ठरल्या आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत उपचारासाठी लाभ मिळवून देऊन त्यांच्या जीवनात आनंदाची फुंकर मारून त्यांचं आरोग्य सुदृढ करून त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल डॉक्टर सारिका हिरे यांना मायमंचचा सलाम. हौसला कम न हो तेरा तूफानों के सामने, हौसला कम न हो तेरा तूफानों के सामने, मेहनत को इबादत में बदल के तो देख, मंजिलें खुद ब खुद होंगी तेरी, खामोशी को सवालों में बदल के तो देख, खामोशी को सवालों में बदल के तो देख. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर मानसी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास असे व्यक्तिमत्व. प्रधानमंत्री जनसंपदा योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील असंख्य अशा नागरिकांना मोफत उपचार मिळवून देणाऱ्या आजच्या आमच्या अतिथी म्हणजे सौ सारिका हिरे. तर करूया आजच्या आपल्या अतिथींचे वेलकम. वेलकम मॅम. थँक्यू. तर सारिका ताई, तुमचा हा जो काही प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि आमच्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना मायमनच्या हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीपासूनच करूया. तुमचा हा जीवन प्रवास म्हणजे तुमचं बालपण कसं होतं, तुमचं शिक्षण कसं झालं, सगळं काही तुमच्या बालपणाविषयी आमचे मायमनचे प्रेक्षक जाणू इच्छितात. ओके, थँक्यू. तुम्ही मला आज मायमंचमध्ये बोलण्याचं संधी दिली त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभारी आहे. आणि मी मूळची सटाण्याची, मी डॉक्टर सारिका संग्राम हिरे आणि माझं माहेर सटाण्याचं आहे. माझे वडील जे आहेत ते डॉक्टर आहेत, डॉक्टर वसंत सोनवणे, जे 41 वर्षापासून डॉक्टर प्रॅक्टिस करत आहेत. आणि त्यांना मी प्रेरणास्थान मानते, कारण मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेला कधी एखादं पेशंट आलं किंवा खूप गरीब व्यक्ती असेल, त्याच्याकडे पैसे असो नसो, तर माझ्या वडिलांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि एका खेड्यात राहून त्यांनी मला BHMS बनवलं. माझा लहान भाऊ तो MS गायनॅकॉलॉजिस्ट आहे. असं माझ्या पप्पांनी एक आम्हाला खूप मोठी प्रेरणा दिलेली आहे आणि समाजात त्यांच्यामुळे आम्हाला एक खूप आदराचं स्थान आहे. माझं माहेर सटाण्याचं आहे आणि आमची तिथे खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे काका चुलत्यांची सगळ्यांची अटॅच्ड होती आणि म्हणून माझ्या काकांनी त्यांनी लहानपणापासून आम्हाला सगळ्याच घरातल्या भावंडांना नाशिकलाच ठेवलेलं होतं. मी नाशिकला पहिले तर माझं प्रायमरी जे शिक्षण आहे ते अभिनव बालविकास मंदिर इथे गेलेलं आहे आणि नंतरचं मराठा हायस्कूल इथे शिकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी BHMS जे केलं आहे ते औरंगाबादला केलेलं आहे. तर डॉक्टर सारिका, तुमचं हे जे बालपण होतं खूपच छान असं आनंदात गेलं. शिक्षणही उत्तमरित्या तुमचं पार पडलं. घरातच ते म्हणतात ना की वारसा तुम्हाला तो मिळाला. परंतु आपला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या योजनेकडे किंवा या कार्याची वाटचाल तुम्ही कशी सुरू केली, ते आमचे प्रेक्षक जाणू इच्छिता. पहिल्यांदा तर मी सांगेल की बऱ्याच जणांना मी जे ओळख आहे माझी ती डॉक्टर सारिकाज ब्युटी क्लिनिक अँड स्पा सेंटरपासून माझी सुरुवात झालेली आहे. त्यावेळेला मालेगावमध्ये माझं पहिलं कॉस्मॅटिक क्लिनिक होतं 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मी साधारणतः मग मी पुण्याला जात होते आणि मी तिथे 1-2 कोर्सेस केले. त्याच्यानंतरून मी माझं स्वतःचं लेडीज जिम, जे मालेगावमध्ये नव्हतं आणि काळाची गरज मला त्यावेळेला वाटत होती, मग मी लेडीज जिम चालू केलं. आणि जिम आणि कॉस्मॅटिक क्लिनिक हे दोघं मी साधारणतः 10 वर्ष तिथे काम केलं आणि यशस्वीरित्या मी माझा उद्योग व्यवसाय छानपणे पार पाडत होती. पण म्हणतात ना की प्रत्येक वेळेला काहीतरी अडचणी येतात. ज्या वेळेला मला माझा दुसरा मुलगा झाला तर त्यावेळेला दोघं मुलांना टायमिंग द्यायला कमी पडत होता, कारण मग व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होतं आणि मला ते पटत नव्हतं की आपण जे करतो आहे तिथे कुठेतरी आपण कमी राहतोय असं मला वाटत होतं. मग काही अपरिहार्य कारणामुळे मी माझं जिम आणि क्लिनिक बंद केलं. मग त्यावेळेला काय करायचं, मग मी एक छोटीशी OPD स्टार्ट केली, पण ते माझं ध्येयच नव्हतं, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मग त्यावेळेला इथे 6 सिग्मा नावाचं हॉस्पिटल होतं, मी तिथे जॉईन झाले.
ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून. आणि मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जॉब करत असताना त्यावेळेला मला योजना वगैरे इथे काय आहे हे असं फार काही माहिती नव्हतं. आणि की आता काहीतरी करायचं, आपण डॉक्टर आहे आणि घरी बसून कसं चालणार आहे, कारण मला घरी बसण्याची सवयच नव्हती. मग त्याच्यामुळे मी ज्या वेळेला हॉस्पिटल जॉईन केलं त्याच्यानंतर मी इथे जीवनदायी योजना काय आहे ते समजावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी योजनेअंतर्गत काम करायचं चालू केलं. आता गेल्या 5 वर्षापासून मी जीवनदायी योजनेअंतर्गत जे हॉस्पिटल आहे तिथे काम करते. आणि आमचा हॉस्पिटलचा हाच एक उद्देश आहे की इथे येणारी प्रत्येक व्यक्ती येतानाही आनंदाने यायला पाहिजे आणि जातानाही आनंदाने झाला पाहिजे. तर डॉक्टर सारिका, खूपच इंटरेस्टिंग असा तुमचा हा जीवन प्रवास आहे आणि यामध्ये अगदी कॉस्मॅटॉलॉजी पासनं, फिटनेस पासनं आणि आता ही योजना, म्हणजे अगदीच वेगवेगळ्या थरांना तुम्ही पूर्णपणे टच करून इथपर्यंत आलेल्या आहात. तर आता ही योजना, याचं काम कसं चालतं, या योजनेचा समाजाला फायदा कसा होतो आणि एक सविस्तर माहिती योजनेविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. योजनेची माहिती सांगायला मला नक्कीच आवडेल, कारण की ही जीवनदायी योजना जी आहे की एक सर्वसाधारण कुटुंब की ज्यांच्याकडे फायनान्शियल कंडिशन नाही, पॉलिसी तर प्रत्येक जण काढतं, ज्यांचं फायनान्शियल इन्कम चांगलं आहे, आज सेफ साईड म्हणून सगळेच जण हेल्थ इन्शुरन्स काढतात. पण ज्या वेळेला जे अगदीच गरीब असतात, ज्यांच्याकडे 2 वेळचं जेवण नाही, तर त्यांच्यासाठी जीवनदायी योजना, जनधन आरोग्य योजना आहे. तर याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड ह्या 2 गोष्टी लागतात. तर आपल्याकडे पिवळं पांढरं रेशन कार्ड आता इन्क्लूड होणार आहे, पण ज्यांच्याकडे गोल्डन रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड आहे तर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो. प्रत्येक जे हॉस्पिटल्स असतात, आता आपल्या मालेगावमध्ये पण साधारणतः 10 हॉस्पिटल आहे की ते जीवनदायी योजनेचं काम करतात. तर प्रत्येक हॉस्पिटलला एक ठराविक काही फॅसिलिटीज दिलेल्या असतात आणि त्याच्या अंतर्गत आपण हॉस्पिटलवाले काम करू शकतो. साधारणतः 1209 आजार या जीवनदायी योजनेअंतर्गत कव्हर होतात. प्रत्येक हॉस्पिटलला जे आहे ठराविक एक आजार, विशिष्ट आजारासाठी एक विशिष्ट रक्कम जी आहे ती हॉस्पिटलला मिळत असते. आणि सपोज एखादा, आता आम्ही बघतो की खूप लोकांना पैसे नसतात पण उपचार पण ते करू नाही शकत कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे तर त्यावेळेला आमचा हा प्रयत्न असतो की येणारी प्रत्येक व्यक्ती ही जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही उपचार करतो, एखादा सपोज किडनी स्टोनचं पेशंट आलेलं आहे तर त्या पेशंटचं एक्सरे, सोनोग्राफी पासून पूर्णपणे मोफत होतो. म्हणजे ज्या वेळेला पेशंट येतं आपल्याकडे, हॉस्पिटलला येतं, त्यावेळेला त्याचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर त्याचा फिटनेस, ऑपरेशनला लागणारा भूलचा खर्च, त्याच्यानंतर ऑपरेशन लागणारा खर्च, गोळ्या, औषधं, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटल करतं. प्रत्येक हॉस्पिटलच्या स्ट्रॅटर्जी वेगळ्या वेगळ्या असतात. पण आमच्याकडे येणारा रुग्ण जो आहे त्याने खिशात पैसे जरी नाही आणले तरी तो 2 वेळचं जेवणही जेवतो आणि जाताना त्याला सुट्टीच्या वेळेला आम्ही भाड्याला पैसेही देतो योजनेअंतर्गत आणि 5 दिवसाचे गोळ्या औषधही पूर्णपणे मोफत देतो. अरे वा, ही प्रधानमंत्री जनसंपदा योजना तर अत्यंत सुंदर आहेच, परंतु या योजनेमार्फत तुम्ही जे काम करत आहात आणि सामाजिक बांधिलकी, जी माणुसकी जपण्याचं काम करत आहात, ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे डॉक्टर सरिता. तर मला असं वाटतंय की या योजनेअंतर्गत कोणते कोणते आजार बसतात, ओके, आणि या पुढचं तुमचं काय मार्गक्रमण असणार आहे, काय पुढे तुमची स्ट्रॅटेजी आहे, ते आमचे प्रेक्षक जाणू इच्छितात. आमच्या हॉस्पिटलचं असं उद्दिष्ट आहे की येणारा प्रत्येक जो आपल्याकडे पेशंट आहे किंवा लाभार्थी आहे त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे न लागू, मग तो कितीही तळागाळातला असो किंवा कितीही श्रीमंत असो. कारण आपण या ठिकाणी जवळपास आमच्याकडे एक साधारणतः 30 मेडिक्लेमच्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे आपल्या इथे आधी असं होतं मालेगावला की कुठलाही आजार झाला आहे आणि ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे तर त्यांना त्या मेडिक्लेमचा लाभ घेण्यासाठी नाशिकला जावं लागायचं. पण आता आम्ही ती फॅसिलिटी इथे उपलब्ध केलेली आहे की मेडिक्लेमचा लाभही तुम्हाला इथे घेता येईल. त्या हिशोबाने आपण हॉस्पिटलचं जे आहे ॲटमॉस्फिअर किंवा प्रिमायसेस किंवा उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टर्स तेही आमच्याकडे 24 तास असतात प्रत्येकच आजाराचे. त्याच्यानंतरून जे आहे लहान मुलं जे आहे, जन्मजात नवजात शिशू जे आहे, तर ते जन्मल्यापासून
त्यांच्या शस्त्रक्रिया किंवा त्यांना जे आपण म्हणतो काचेच्या पेटीत ठेवणं किंवा एखाद्याला कावीळ असेल तर त्याचा उपचार, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत लहान मुलांच्या त्याही आम्ही यशस्वीरित्या इथे पार पाडवलेल्या आहेत. त्याच्यानंतरून काही जे एक साधारणतः 1-1.5 वर्षाचे बाळ असतात त्यांना ज्यांना निमोनिया होतो, निमोनिया झाल्यानंतर पहिल्यांदा कफ कोल्ड फिवर आपण युजली डॉक्टरकडे जातो. काही लोकांना ते असं खूप खर्चिक वाटतात, त्यांना सिटी स्कॅन लागतो, त्यांना त्याच्यानंतर एक्सरे लागतात, तर तेही पैसे नसतात. तर त्यावेळेला आपल्या इथे अशी हे आहे की ते आपण पूर्णपणे मोफत करतो. म्हणजे आपण ICD टाकण्यापासून तर निमोनिया पूर्ण क्लिअर करण्यापासून तर हे सगळं आपण पूर्णपणे मोफत जीवनदायी योजनेअंतर्गत लहान मुलांचं करतो. मोठ्या माणसांचे जे आहे किडनी स्टोनचे ऑपरेशन्स आहेत, त्यांचं डायलिसिस आहेत, त्याच्यानंतरून त्यांचं कार्डियक जे प्रॉब्लेम आहे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि त्याच्यानंतर बायपास जे मालेगावला होत नव्हते आता तेही आम्ही मालेगावला सुरुवात केलेली आहे. आता सध्या आमची कॅथलॅब गेल्या 3 वर्षापासून नव्हती पण आहे आता. पुढची योजना आमची ती आहे की जे पण आता पहिले मालेगावमध्ये आपल्या कॅन्सर ज्या पेशंटला होत होता तर किमोसाठी त्यांना नाशिकला जावं लागायचं. पहिलेच ते आधीच खूप त्रासाने म्हणजे सफर झालेले असतात आणि त्याच्यात त्यांना ते किमोसाठी दर आठवड्याला जाणं किंवा आठवड्यातून 2दा जाणं. आमच्या हॉस्पिटलला जे तज्ञ डॉक्टर आहे तेही आता किमोसाठी इथे आहे आणि लवकरच आम्ही किमोच्या शस्त्रक्रिया सुद्धा मालेगावमध्ये करणार आहे. म्हणजे ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे तर त्या शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही लवकरच आमच्या हॉस्पिटलला आणणार आहे. अरे वा, म्हणजे अगदी लहान मुलापासनं ते तरुण आणि वयोवृद्ध या सगळ्यांसाठीच इथे उपचार अवेलेबल आहेत. खूपच छान. डॉक्टर सारिका, या योजनेअंतर्गत ते जे काही सुंदर असं कार्य तुम्ही करत आहात माणुसकीसाठी, तर या सगळं कार्य करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट कुणाचा लाभला हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मला माझ्या वडिलांकडून नेहमी प्रेरणा भेटते की नाही असं करायचं माणसाने की तो माणूस 10 लोकांमध्ये ओळखून यायला पाहिजे. त्यांचं आधीपासून असंच होतं की अरे तुमचे कपडे नाही बघत कोणी, तुम्ही कोण आहे ते नाही बघत, पण तू करते काय आहे हे नेहमी बघतात. त्याच्यामुळे त्यांनी मला बनवतानाच असं बनवलं की जर 100 लोकांमध्ये तू उभी असेल तर त्याच्यात तुला ओळखायला पाहिजे की अरे नाही ह्या त्या सारिका मॅडम ह्याच आहेत त्या. तर असं त्यांनी मला घडवलं होतं. त्याच्यामुळे मला नेहमी ते असायचं की नाही की ठीक आहे आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे पण एवढ्याने भागणार नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल तेव्हाच आपल्याला लोक ओळखतील. साधारणतः जे जेंट्स असतात किंवा माणसं असतात, डॉक्टर असले की त्यांना फक्त घरातून बायको चहा देते, नाश्ता देते आणि सगळं रेडी असतं. पण मी असं केलं आहे की माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या मला खूप जास्त सपोर्ट करतात. हा म्हणजे तो महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला मला जेव्हा हॉस्पिटलमधून रात्री पहाटे कधीही फोन आला की मी आहे तुझा असं म्हणून घेणाऱ्या त्या आहे. हो, आणि म्हणजे सगळे म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची स्त्री असते किंवा त्याची बायको असते, पण मला माझ्या मिस्टरांचा पण खूप जास्त साथ लाभली आहे. आणि त्यांना थोडंसं वाटायचं की ही सारखी हॉस्पिटल म्हणजे हिच्या डोक्यात तेच असतं किंवा काय घराकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. ठीक आहे, मला त्या गोष्टींमधून थोडंसं सफर व्हायला लागलं, पण मग माझ्यामध्ये जी जिद्द होती त्याच्यामुळे मी थोड्या काही गोष्टी सोडत गेली, काही धरत गेली आणि मी माझ्या कार्याकडे लक्ष दिलं, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलं. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट मी हातात घेतली तर माझं असं असतं की ती पूर्ण करायची. एखादं पेशंट असो किंवा मग कुठलंही घरातलं काम असो किंवा बाहेरचं, ते मला पूर्ण करायलाच आवडतं. म्हणजे अर्धवट सोडायला नाही. आता इथे जर एखादं पेशंट आलं त्याच्याकडे पैसेच नाही, आता करायचं काय, मग 4 डॉक्टरांना फोन करून की सर असं आहे तसं आहे, खूप गरीब आहे किंवा काय आहे, तर त्यावेळेला मग आम्ही अशी मदत करतो की पूर्णपणे एक तर फ्री किंवा नाही, जे योजनेमध्ये नाही बसत पण आता ह्याला गरज आहे त्यावेळेला मग त्या पेशंटचा अगदी शुल्क म्हणजे खूप कमी पैशामध्ये काम करून घ्यायचं, असं आमचा ध्येय असतो की आपल्या इथे आलेली व्यक्ती इथून रिकाम्या हाताने परत नाही जायला पाहिजे, असं हे उद्दिष्ट असतं. आणि ज्या वेळेला मी हे हॉस्पिटल जॉईन केलं, मी जॉईन केलेलं हॉस्पिटल 6 सिग्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं.
तर त्यावेळेला आम्ही खूप जास्त काम केलं, करोना असो किंवा मग जनरल हॉस्पिटल. मग त्यावेळेला ते काम करायची खूप जिद्द असल्यामुळे फक्त अपरिहार्य कारणामुळे आमचं हॉस्पिटल आम्हाला बंद करायला लागलं. मग त्याच्यानंतर आम्ही नाव चेंज केलं हॉस्पिटलचं आणि परत आम्ही त्या जोमाने परत उभं राहिलो. हे हॉस्पिटलचे ओनर जे होते डॉक्टर रमण सुराना, त्यांनी बऱ्याचदा की ज्या अडचणी आल्या तर त्यांच्यावरती मात करत पुढे कसं जायचं, चालवलं सगळं. पुढे कसं जायचं हे आम्हाला मार्गदर्शन केलं. आता आमच्या अंडर म्हणजे हॉस्पिटल मध्ये असताना मी साधारणतः आमच्या इथे 200 लोकांना रोजगार भेटतो आहे, याचाही मला आनंद भेटतो. म्हणजे ठीक आहे, उपचार तर मोफत होतातच कारण आम्हाला गव्हर्नमेंट पैसे देतं, पण मला सॅटिस्फॅक्शन याचं आहे की मी साधारणतः 200 लोकांचा आम्ही हॉस्पिटल कुटुंब सांभाळतो आहे किंवा ती बांधिलकी जपतो आहे. इथे येणारी मावशी असो किंवा इथे येणारा कन्सल्टंट, प्रत्येकाला वागणूक सारखीच असते. ह्याच्यामध्ये आम्ही कधीही कुठलाही भेदभाव नाही, म्हणजे जे म्हणतो आपण ताटाला ताट लावून जेवणं, ते आम्हाला इथे शिकवलं आहे. खूपच छान. आणि आमच्या माय मंचच्या प्रेक्षकांना मला असं म्हणायचं आहे की जेवढ्याही कर्तृत्ववान महिला आम्ही बघितल्या आहेत, तर जो काही घरच्यांचा सपोर्ट आहे, तो सासूचा असू देत किंवा पतीचा असू देत, मुलांचा असू देत आणि सासरकडचे माहेरकडच्या लोकांचा असू देत, तो खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि नक्कीच तुमची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. खूपच छान ताई, खूपच मस्त. डॉक्टर सारिका, तुमची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते बघून मला एक शेर आठवतोय. कर्मभूमि पर फल के लिए, कर्मभूमि पर फल के लिए श्रम सबको करना पड़ता है, रब सिर्फ लकीरें देता है, रंग हमको भरना पड़ता है. तर खूपच इंटरेस्टिंग आणि तुमची मेहनत खरंच दिसून येते याच्यामध्ये. तर खूपच मस्त अशी स्टोरी आहे तुमची. तर आता माझा शेवटचा जो प्रश्न आहे आणि अगदी महत्त्वाचा, तो म्हणजे आमच्या ह्या माय मंचच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या ज्या महिला तुमच्याकडे बघताय, एक इन्स्पिरेशन म्हणून तुमच्याकडे बघताय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? मला महिलांना नक्कीच संदेश द्यायला आवडेल, कारण मी जेव्हा लहान होते, पप्पा डॉक्टर होते पण आई डॉक्टर नव्हती. पण मला असं वाटायचं की त्यावेळेला मम्मीला सगळं येत होतं, म्हणजे ती हळूहळू पप्पांच्या सोबत राहून राहून सगळ्या गोष्टी शिकली. मग त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे हिच्याकडे फक्त डिग्रीच नाहीये. हा, म्हणजे फक्त डिग्री नाहीये, डिग्री असती तर आपली मम्मी आणखीन जास्त चांगलं. पण ज्या वेळेला रात्री मी पाहिलेलं आहे की अगदी छोटं गाव, खेडगाव होतं, माझे आई पप्पा जिथे प्रॅक्टिस करता आहेत तिथे, तर तिथे साधारणतः 10 खेड्यांमधले लोक माझ्या पप्पांकडे आजही येतात. जर ज्या वेळेला त्यांची डिलिव्हरी झाली एखाद्या स्त्रीची, महिलेची, तर तिच्या घरी जाऊन तिला चहा आणणं किंवा तिला काही खायला आणणं हे घरच्यांना पॉसिबल नसायचं. त्यावेळेला माझी आई त्यांना खायला प्यायला द्यायची आणि कुणी असो, म्हणजे काही त्यांच्यासोबत असो नसो, त्यांना तेवढ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत आईने. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की प्रत्येक वेळेला शिक्षणच महत्त्वाचं नसतं. तुम्ही जे तुमच्या घरचे काम करता आहेत किंवा तुम्ही जे काम करता आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी त्याच्यामधून पॉझिटिव्ह घेणं महत्त्वाचं असतं. आणि महिलांनी ज्यांचे शिक्षण झाले आहेत, काही काही फक्त नावाला BA BCom करतात, पण मला हेच सांगायचं आहे, तुम्ही स्वतः पुरतं, म्हणजे ऍटलिस्ट तुमचा मुलगा तुम्ही दुकानात घेऊन गेला, मुलगा मुलगी, आणि त्यांनी काही मागितलं तिथे, तर तुमच्याकडे, तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडे हात नाही पसरवायला पाहिजे. तर तेवढं तरी तुम्ही कमवा की ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या मुलांचा हट्ट किंवा जिद्द किंवा त्यांना लागणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या स्वतःला ज्या लागतात त्या तुम्ही कराव्या, असं माझी इच्छा. म्हणजे ज्या वेळेला मी म्हणते की नाही माझ्या मुलांसाठी मी हे करते, त्यावेळेला मला तो एक अभिमान असतो. माझं जे घर आहे, माझे एकत्र कुटुंब आहे आणि माझ्या एकत्र कुटुंबामध्ये सगळे पॉलिटिक्स मध्ये जास्ती आहे, त्याच्यामुळे माझं न कळत ती माझ्यामध्ये थोडीशी डेअरिंग म्हणा किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून आलेली आहे. ज्या वेळेला मी 10 डॉक्टर असेल किंवा 10 माणसं असेल, त्याच्यामध्ये मी एकटी एकदम स्वाभिमानाने किंवा खंबीरपणे उभी राहून आणि तिथे मी त्या 10 डॉक्टरांना मी रिप्रेझेंट करते, त्यावेळेला मला फार आनंद होतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीने आपल्यातला थोडासा छोटासा गुण तरी ओळखायला पाहिजे, मला असं वाटतं.
तुम्हाला ठीक आहे असं नाही की कोणाला पाककला आवडते मग तुम्ही त्याला बिझनेस बनवा, कुणाला मेहंदी छान काढताय तुम्ही त्याला बिझनेस बनवा. प्रत्येकाच्या आतमध्ये काही ना काही हिडन टॅलेंट असतं, ते ओळखणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून स्त्रियांनी काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही छोटे मोठे कोर्सेस करा, आजकाल ऑनलाईन खूप सारे कोर्सेस असतात, त्याच्यानंतर त्यांच्या फिया पण खूप नसतात. ऍटलिस्ट घरच्यांकडनं तेवढी फी घ्या आणि त्यांच्या काही मुली आहे इंजिनिअरिंग झालेल्या आहेत, डॉक्टर झालेल्या आहेत, पण त्या व्यवसाय करत नाही. मला ती खूप खंत वाटते किंवा त्या काम करत नाही. म्हणजे की अरे मला काय गरज आहे माझ्या कुटुंबामध्ये, म्हणजे आमच्याकडे खूप पैसे आहे पण पैसे जरी आहेत ते तुमचे स्वतःचे नाहीये. हे तुम्ही लक्षात आलं पाहिजे की हा गाडी जरी घेतली, ही गाडी मी घेतलीये किंवा ही माझी आहे, माझं म्हणायला तुमचं स्वतःचं काहीतरी पाहिजे. तर मला महिलांना हेच संदेश द्यायला आवडेल की माझं म्हणण्यासारखं तुमच्याकडे काहीतरी स्वतःचं पाहिजे. डॉक्टर सारिका, खूपच इंटरेस्टिंग आणि जो काही मोटिवेशनल असा संदेश तुम्ही आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी दिला. खरं आहे, आर्थिक स्वावलंबन म्हणजे महिलेला स्वावलंबी होणं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि तुम्ही दिलेला संदेश हा आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मोटिवेशनल असेल अशी मला आशा वाटते. तर तुम्ही आज माय मंचसाठी आलात, तुमचा हा जो काही अमूल्य वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी दिला त्याबद्दल मी माय मंचतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू.